राजमा चावल बऱ्याच लोकांची ही आवडती डिश आहे. तर आज आपण मस्त असा ढाबा स्टाईल राजमा चावल करणार आहोत. तर इथे आपण काय करणार आहे की राजमा बॉईल करून आणि मग फोडणी न देता कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी देणार आहोत. कुठलंही ओलं खोबऱ्याचं वाटण न घालता. सुरुवातीला दाखवलेले खडे मसाले तेलामध्ये छान परतून झाले की कांदा आणि मिरची घातली आहे. त्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत अगदी बारीक कापून. त्यानंतर जे आपले काही बेसिक मसाले असतात ते यामध्ये घातले आहेत. इथे मी मोठा राजमा वापरला आहे. राजम्याचे 2 प्रकार असतात, एक छोटा असतो एक मोठा असतो. 8 ते 9 तासासाठी हा राजमा मी छान भिजवून घेतला आहे. आता राजमा घातल्यावर यामध्ये आपण गरम पाणी घालायचं म्हणजे राजमा हा पटकन शिजला जातो. मी इथे आता मीठ घालणार आहे. पाणी घालून कुकरच्या 5 शिट्ट्या दिल्या आहेत मंद आचेवर. त्यानंतर बघू शकतात इथे आपला राजमा मस्त असा शिजला आहे. आता यामध्ये गरम मसाला घालायचा, कसुरी मेथी घालायची आहे आणि आता इथून पुढे 5 मिनिटं आपण हे सर्व मस्त असं बॉईल करून घ्यायचं आहे. तर इथे ग्रेव्ही होण्यासाठी मी हे जे कोणतं वाटण घातलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ नक्की पाहावा लागेल. त्याची लिंक खाली त्रिकोणामध्ये देते. सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर, बारीक कापलेला अद्रक आणि 2 पोपटी मिरच्या आहेत ना त्या यामध्ये घालायच्या आणि 5 मिनिटं मस्त बॉईल करायचं. तर बघा मस्त असं आपला ढाबा स्टाईल इथे राजमा मसाला तयार आहे. रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा.